नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। महाराष्ट्रात गुइलेन-बॅरे सिंड्रोमचा शिरकाव झाला असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत चालली आहे। पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोमच्या संशयित रुग्णांची संख्या ही 111 वर पोहोचली आहे, तर यातील 17 रुग्णांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे। या संदर्भातील माहिती आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली। 8 दिवसात 1500 हून अधिक घरांचे निरीक्षण करण्यात आले असून रुग्णांची संख्या 100 पार गेली आहे। राज्यात रुग्णांची संख्या वाढत असल्याने केंद्र सरकारही अलर्ट मोडवर आहे। महाराष्ट्रात 25 जानेवारी 2025 रोजी जीबीएस या आजाराचे 73 रुग्ण सापडले होते। यामध्ये 70 रुग्ण हे फक्त पुणे जिल्ह्यातील होते, तर 3 रुग्ण इतर जिल्ह्यातील होते। या रुग्णांपैकी 14 रुग्ण हे व्हेंटिलेटरवर होते। गुइलेन-बॅरे सिंड्रोममुळे रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तज्ञांचे 7 सदस्यीय पथक नेमले आहे। राज्यातील आरोग्याची समस्या हाताळण्यासाठी केंद्र सरकारने उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे। ही समिती राज्य सरकारला रुग्णांचे व्यवस्थापन आणि नियंत्रण करण्यास मदत करेल। हे पथक आज पुण्यात दाखल होण्याची शक्यता आहे। तसेच राज्य सरकारच्या उपाययोजनांवरही समिती लक्ष ठेवेल, अशी माहिती सूत्रांनी दिली। तसेच पुणे शहरातील गुइलेन-बॅरे सिंड्रोम आजारासंदर्भात सार्वजनिक आरोग्य विषयक उपाययोजनांची अंमलबजावणी आणि व्यवस्थापनात राज्याला मदत करण्यासाठी केंद्र सरकारने उच्च स्तरीय बहुशाखीय पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।